काही क्षणांसाठी डोळे बंद करा आणि विचार करा. समोर एक पालखी आणि तिच्या मागे 1 नाही, 2 नाही, 10 नाही, तर लाखो वारकरी चालतायत. पाऊस पडतोय, कुणी अनवाणी आहे, कुणी वृद्ध आहे, कुणी लहान मुलाला खांद्यावर घेऊन चालतोय. पण एक गोष्ट सगळ्यांमध्ये अगदी समान आहे. सगळ्यांचे डोळे त्या पालखीकडे आहेत. पण इथेच एक प्रश्न उभा राहतो, त्या पालखीत नेमकं काय असतं? सोनं, चांदी, एखादी दुर्मिळ वस्तू किंवा मौल्यवान वस्तू, पण यातलं काहीच नसतं त्यात. मग लाखो लोक त्या पालखीच्या मागे का चालतात? ही फक्त एक धार्मिक परंपरा आहे की यामागे संतांनी दिलेला एक आध्यात्मिक संदेश आहे? आज आपण त्या आध्यात्मिक संदेशाचा शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. दरवर्षी आषाढ महिना सुरू झाला की संपूर्ण महाराष्ट्र जणू एका दिशेने चालू लागतो. शेतकरी, डॉक्टर, विद्यार्थी, उद्योगपती सगळे एकाच पालखीच्या मागे चालत असतात. पण का? ही फक्त अनेक वर्षांची एक धार्मिक परंपरा आहे की त्यामागे आपलं संपूर्ण जीवन बदलेल असा एखादा संदेश आहे? कल्पना करा, एका 5 वर्षाच्या मुलाने त्याच्या आजोबांना विचारलं, आजोबा, पालखीत कोण बसले? आजोबा हसले आणि म्हणाले, बाळा, पालखीमध्ये आपल्या संतांच्या पादुका आहेत. तो लहान मुलगा पुन्हा विचारतो, पण पादुकांसाठी एवढी माणसं का चालतायत त्या पालखीच्या मागं? आता हा प्रश्न फक्त त्या लहान मुलाला पडलेला नाहीये. कदाचित हा प्रश्न तुमच्या, आमच्या सगळ्यांच्या मनात एकदा तरी आला असेलच की पालखीमध्ये नेमकं काय आहे. चला तर सर्वात आधी पादुकाच का या प्रश्नाचं उत्तर समजून घेऊया. भारतीय संस्कृतीत चरणांना अत्यंत पवित्र स्थान दिलं गेलंय. रामायणामध्ये भरत महाराजांनी श्रीरामांच्या अनुपस्थितीत राजसिंहासनावर स्वतः बसणं स्वीकारलं नाही, तर त्यांनी प्रभू श्रीरामांच्या पादुका सिंहासनावर ठेवल्या. कारण पादुका म्हणजे फक्त चपला नाही आहेत, तर त्या भगवंतांच्या उपस्थितीचं प्रतीक आहे. पण जर पादुका इतक्या पवित्र असतील तर संतांच्या पादुकांमध्ये असं नेमकं काय आहे की लाखो लोक त्यांच्यासाठी शेकडो किलोमीटर चालतात? एक वारकरी पालखीसमोर माथा टेकवतो. तो चांदीला नमस्कार करत नाही, तर त्या पालखीमध्ये ज्या चांदीची पावलं किंवा पादुका ठेवल्यात त्यांच्या माध्यमातून संतांच्या चरणांची आठवण करतो. कारण वारकरी संप्रदायात संत मृत होत नाहीत. संतांची नामभक्ती, त्यांची शिकवण, त्यांचा मार्ग आजही जिवंत आहे. म्हणून पालखी ही फक्त वस्तू नाहीये, तर ते चालतं फिरतं संत स्मरण आहे. पण थांबा, जर पालखी संतांची आठवण आहे तर ती नेहमी पुढं का असते आणि वारकरी मागं का चालतात? यामागं फक्त शिस्तीचा भाग आहे की संपूर्ण आयुष्य बदलेल असा एखादा आध्यात्मिक संदेश? आता एक क्षण डोळे बंद करा आणि विचार करा. जर पालखी मागे असती आणि लाखो वारकरी पुढे चालले असते तर या परंपरेचा अर्थ तसाच राहिला असता का? कदाचित नाही. कारण पालखी पुढे असते याचा अर्थ हा जो मार्ग आहे तो माझा नाहीये, तर हा मार्ग संतांनी दाखवलेला मार्ग आहे. वारकरी पालखीला पुढे ठेवून जगाला एक संदेश देतात की मी माझ्या मनामागे किंवा माझ्या मनानुसार चालत नाहीये, तर संतांच्या पावलांमागे चालतोय. आणि कदाचित यामुळेच ही यात्रा, ही वारी अहंकाराची नाही तर समर्पणाची बनते. पण फक्त संतांच्या मागे चालणं पुरेसं आहे का? की संत आपल्याकडून आणखी काही वेगळ्या अपेक्षा करतात? श्रीमद भागवतामध्ये एक अत्यंत सुंदर तत्व सांगितलंय. महापुरुषांच्या चरणधुळीचा, त्यांच्या सहवासाचा आणि त्यांच्या मार्गाचा स्वीकार हे आपलं मन शुद्ध करतं. संतांचा खरा वारसा हा त्यांच्या वस्तूमध्ये किंवा संपत्तीमध्ये नसतो, तर तो त्यांच्या जीवनामध्ये असतो. म्हणून पालखीसमोर नतमस्तक होणं ही एक सुरुवात आहे. पण संतांसारखं जगण्याचा प्रयत्न करणं, त्यांच्या चरणकमलांचं अनुगमन करणं ही खरी वारी आहे. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत 3ऱ्या अध्यायामध्ये कर्मयोगाबद्दल बोलताना सांगतात, यद्याचरती श्रेष्ठत देवतरो जनाः स यत प्रमाणम कुरुते लोकस्तन अनुवर्तते. श्रेष्ठ पुरुष जसे जसे आचरण करतात, सामान्य लोकही तसेच आचरण करतात. तो श्रेष्ठ पुरुष ज्या गोष्टीला प्रमाण किंवा आदर्श मानतो, समाज आणि इतर लोक हे त्याचे अनुकरण करतात. आणि या तत्वाचं जिवंत रूप म्हणजे पालखी.
लाखो वारकरी संतांच्या पावलांवर पाऊल ठेवतात, कारण त्यांना माहीत आहे की हा मार्ग विठ्ठलापर्यंत, भगवंतांपर्यंत पोहोचवतो. आता गौडीय वैष्णव परंपरेकडे पाहूया. श्री चैतन्य महाप्रभूंनी एक गोष्ट वारंवार शिकवली, तृणादपि सुनेचेन तरोरपि सहिष्णुना. नम्रता, सहनशीलता आणि सतत हरिनाम. आता पुन्हा वारीकडे पहा. वारकरी एकमेकांना जागा देतात, सेवा करतात, एकमेकांच्या पाया पडतात, नाम घेतात. किती जरी थकले तरी कुठल्याही गोष्टीची तक्रार करत नाही. आणि हेच तर महाप्रभूंनी शिकवलं. म्हणून वारी ही फक्त चालण्याची परंपरा नाही, तर ते जिवंत हरिनाम संकीर्तन आहे. आता या व्हिडिओचं सर्वात मोठं रहस्य, लाखो लोक पालखीच्या मागे का चालतात, पण पालखी कधीच मागे वळून पाहत नाही का? कारण संत आपल्याला स्वतःकडे नाही तर भगवंतांकडे घेऊन जातात. खरा गुरु लोकांना स्वतःचा भक्त बनवत नाही, तर तो भगवंतांचा भक्त बनवतो. आणि हीच पालखीची किंवा पालखीच्या सोहळ्याची सर्वात मोठी शिकवण आहे. आता व्हिडिओच्या सुरुवातीला विचारलेला प्रश्न आठवा, पालखीच्या मागे लाखो वारकरी का चालतात? याचं उत्तर फक्त परंपरेत नाही आहे, फक्त इतिहासात नाही आहे किंवा फक्त भावनेमध्ये देखील नाही आहे. पालखी आपल्याला रोज आठवण करून देते की जीवनात नेहमी कोणीतरी पुढं असलं पाहिजे. जर अहंकार आपल्या पुढं असेल तर जीवन भरकटेल, जर वासना पुढं असेल तर मन अशांत होईल. पण जर संतांची शिकवण, गुरूंचं मार्गदर्शन आणि भगवंतांचं नाम पुढं असेल तर आपलं आयुष्य कधीच भरकटणार नाही. आणि म्हणून वारकरी पालखीच्या मागे फक्त चालत नाहीत, तर ते संतांनी दाखवलेल्या मार्गाचं अनुगमन करतात. आणि कदाचित याच कारणामुळे शेकडो वर्षांपासून चाललेली ही परंपरा आज देखील जिवंत आहे. आणि पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पालखी पाहाल, तेव्हा त्या पालखीकडे फक्त केवळ एक पादुका ठेवलेली पालखी म्हणून पाहू नका, पण स्वतःला एक प्रश्न विचारा, माझ्या जीवनाची पालखी कोण चालवत आहे? अहंकार की संतांनी दाखवलेला मार्ग? आणि ज्या दिवशी याचं उत्तर संतांनी दाखवलेला मार्ग असा असेल, त्या दिवशी समजा की तुमच्या आयुष्याची खरी वारी सुरू झाली आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि लोक आधार या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी, हरे कृष्णा. धन्यवाद.